गणिताचा एक छान प्रश्न घेऊन आले पहा मी तुमच्यासाठी. काय आहे? संख्या, दिलेली संख्या त्रिकोणी आहे किंवा नाही हे ओळखायचंय पहा. हे गणित दिलंय पहा, 12 ही संख्या त्रिकोणी आहे की नाही हे ओळखायचंय पहा आपल्याला. मग काय करायचंय, 12 घ्यायची, 12ची काय करायची दुप्पट, म्हणजे 2 ने गुणायचे, 12 दुने 24. आता या 24 मधून कोणती वर्ग संख्या वजा होईल ते पाहायचंय पहा. म्हणजे आता 5चा वर्ग 25 म्हणजे ते होऊ शकत नाही, म्हणजे 4चा वर्ग याच्यातून काय होईल, वजा होईल पहा. 4चा वर्ग, 4चा वर्ग किती आहे, 16. 4चा वर्ग किती आहे, 16. आता 24 मधून 16 काढले पहा, 14 मधून 6 काढले, खाली राहिले 8, एकातून एक गेला 0. आणि हा वर्ग कशाचा आहे, 4चा आहे, म्हणजे याचं वर्गमूळ किती आलं, 4 आले. मग याची वजाबाकी आणि वर्गमूळ जर सारखे असेल तर ती त्रिकोणी संख्या असते पहा. मग इथं सारखी आली का, जी संख्या विचारली तिची दुप्पट करायची आणि तिच्यातून मोठ्यात मोठी कोणती वर्ग संख्या वजा होती ती वजा करायची, त्याची वजाबाकी, आणि ज्या संख्येचं वर्ग आपण वजा केलाय ती संख्या, हे जर दोन्ही सारखं असेल तर ती संख्या त्रिकोणी असते. मग ही 12 ही संख्या त्रिकोणी असेल का, नाही, 12 ही त्रिकोणी संख्या नाही, कारण वजाबाकी आली 8 आणि वर्गमूळ किती आहे, 4. आणखी एक उदाहरण घेऊ पहा आपण असंच. ही जर ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा.